चिरून घ्या. कर्णधार सिद्धार्थ पवार आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय, आपले प्लेयर्स आल्यानंतर आपला निर्णय जो काय असेल आमचा आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर आजच्या दिवसातील पण तिसरा सामना बघणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये लढताना दोन धुरंधर, दोन नक्कीच मातब्बर संघ असेल. यंदाचा हंगाम जे मात्र गाजवत आले आस्थागायत ज्यांनी गाजवलं गेलं असेल. सिद्धार्थ पवार आपण बघतोय एका बाजूला असेल, ज्याने मात्र अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळल्या गेल्यात, तोच इन ॲक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. तर उमेश पठारी सुद्धा बघायला मिळेल, सातत्याने एकमेकाच्या विरोधात लढताना बघायला मिळतात व्यावसायिक स्पर्धांमध्ये. परंतु आजच्या दिवसात एकमेकांसमवेत मात्र संघाला घेऊन उतरणार आहेत सर्पमित्रा सफाळे. अर्थातच सफाळे विभागातील हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतं. त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत जय बजरंग सातपाटी ब. नक्कीच पालघर विभागातील हा संघ बघायला मिळणार आहे आणि काटेकी टक्कर असेल, कारण आपण बघतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदच्या माध्यमातून जे स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये आतापर्यंत दोन्ही संघ मातब्बर आहेत. कारणास्तव बेस्ट वर्सेस बेस्ट सी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला गेला तर 7 खंड, आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आर्टिका आणि अंटार्क्टिका, त्यामधील सर्वात मोठा खंड आशिया, ज्या खंडाचं क्षेत्रफळ 31,53,06,000 क्षमा असावी. नक्कीच आपला निर्णय कळवायचा प्लीज, ज्यासाठी नक्की फील्ड फर्स्ट आहे. प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय मात्र राहिला गेला, तो म्हणजेच सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून. आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिलं गेलं, ते म्हणजेच जय बजरंग सातपाटी ब या संघाला. लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्या आणि 2 फलंदाज जय बजरंग सातपाटी ब संघ आपण सुद्धा मैदानामध्ये पाठवायचे. तर सर्पमित्र सफाळे संघाला मात्र थोडासा उशीर आला, कारणास्तव 3 चेंडूची पेनल्टी दिली गेली आहे, याची नोंद घ्या.
तर प्रशांत मानकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतोय, त्याचं सुद्धा शब्द सुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आजच्या दिवसात आपण यावेळेस मॅच ऑन होणार आहे, या मॅचचा आनंद तुम्ही मंचावरून घ्या. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रशांत मानकर आपण या ठिकाणी वेळ काढून उपस्थित झालात आणि महत्वपूर्ण आजच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये आपण त्या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवत असताना मात्र या स्पर्धेला नक्कीच जी उपस्थिती लाभली गेली त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आणि माझा आनंद घ्या. प्लीज आयोजकांच्या माध्यमातून जो काही निर्णय असेल आमच्यावर पोहोचू द्यात आणि लगेचच मॅच ऑन होणार आहे. एका विरोधामध्ये आपण बघणार आहोत एका बाजूला सर्पमित्र सफाळे ह्या संघ इन ऍक्शन मध्ये, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत जय बजरंग सातपाडी ब हा संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो काही निर्णय तो मात्र घेतला गेला सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून आणि आज कुठेतरी वीरेंद्र बाबरे याची कमी भासली जाणार आहे, कारण ज्या अनुषंगानं तो भन्नाट फॉर्म मध्ये आपण बघितलं असेल तर ऑल इंडिया आदिवासी ओपन या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याने अर्धशतक झळकावताना बघायला मिळाला होता. आजच्या दिवसामध्ये कुठेतरी त्याची कमी भासली जाणार आहे. जय बजरंग सातपाडी ब या संघाला 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांमध्ये पहिल्या षटक पॉवर प्लेचं असेल, त्यामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळणार आहेत. तर सुपर 4 मध्ये ज्या संघाने प्रवेश मिळवला असेल तर ते 2 संघ आतापर्यंत आपण बघतोय. पहिला सामना विजयश्री संपादन करत असताना RC श्रीगाव हा संघ बघायला मिळाला. तदनंतरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या होम ग्राउंडवरती खेळत असताना माही मिठागर रेड्डी या संघानं आपल्या विजयाचा डंका वाजवला गेला. तदनंतरचा तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण इन ऍक्शन मध्ये 2 संघ बघणार आहोत. एका बाजूला जय बजरंग सातपाडी ब हा संघ आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळेल, त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत सर्पमित्र सफाळे प्रशांतजी मानकर सरांचा संघ आहे. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आमच्यावर पोहोचवला गेला जो काही निर्णय असेल या सामन्याचा तो मात्र 3 चेंडूची पॅनलाइज केलं गेलं. सर्पमित्र सफाळे संघाला उशिरा उपस्थित झालेल्या कारणास्तव पण कर्णधार कॉपरेट करायचे ज्यावेळेस नाणेफेकीसाठी आलात त्यावेळेस सुद्धा आपल्याला मी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं गेलं होतं की जो काही नियमावली असेल त्याला अनुसरून मात्र तुम्हाला त्या नियमाचं पालन करणं खूप अनिवार्य असेल. तर मॅच ऑन होणार आहे. 2 फलंदाज गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक वरती आपण बघणार आहोत अमन आणि करण वरखंडे आला. नक्कीच त्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळाला. 33 जर्सी नंबर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक वरती बघायला मिळतं करण आणि ऑन स्ट्राईक वरती अमन त्याला आपण बघतोय. चांगली नक्कीच अनेक स्पर्धा असेल या हंगामामध्ये असतील मागच्या वर्षामध्ये असतील तर ज्यांच्या नावाचा डंका मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये वाचला गेला असेल तो संघ इन ऍक्शन मध्ये, तर त्यांच्या विपक्षामध्ये सफाळे विभागातील प्रशांतजी मानकर सरांचा संघ मात्र आपल्याला बघायला मिळतोय. सर्पमित्र सफाळे इन ऍक्शन मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही आजची लढाई आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण येऊन ठेपलो गेलो. इथून मॅच जॉन आहे. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. त्याच्या विपक्षामध्ये ऑन स्ट्राईक वरती आपण अमन अंबातला बघतोय. संघाचा कर्णधार आज स्वतः जिम्मेदारीने गेला विरोधच्या अनुपस्थितीमध्ये. पहिला चेंडू असेल कल्पेशाच्या माध्यमातून डब्बाचा चेंडू राहिला गेला. येस एक बॅट एज लागले गेले. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा मिळवत असताना मात्र यावेळेस अमनला पाठवलं गेलं तंबूच्या आसराला. पहिल्या चेंडूवरती खातं ओपन होत असताना
गोल्डन डकचा शिकार होत नाराज हताश होत येत तंबूच्या आसऱ्याला. इथून हे मैदान आपण बघतोय. नक्कीच या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली गेली आणि याच क्रीडांगणामध्ये आज पहिल्या चेंडूवरती प्रतिमित्या डिलिव्हर करत असताना सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी बघायला मला अमन यांच्या बॅटमधून त्या ठिकाणी यष्टीरक्षक उमेश पठारे कुठे चुकी न करत असताना मात्र अमनला पाठवलं गेलं सरळ बॅक टू द डग आउट. गॉन. म्हणजे प्लीज प्रशांत दादा मानकर आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्या. तर तुम्ही असे उभे असता त्या वेळेस आमचे पाय दुखले जातात. प्लीज या. मॅच ऑन झाली आहे. काय गोलंदाजी राहिली गेली पहिल्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना मात्र कल्पेशा गोलंदाज बघायला मिळतो. नवीन दिपेश गेलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी नितेशजी राबडे होते परंतु चेंडूला फील्ड करू शकला नाही. झेल परिपूर्ण होऊ शकला नाही. त्या कारणासह 2 धावा सहजरित्या परिपूर्ण होत असताना मात्र धावसंख्येचा श्री गणेशा मात्र दिपेश यांच्या बॅटमधून झाला. थँक्यू प्रशांत दादा मानकर. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या व्यासपीठावरती आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवलात त्याबद्दल तुमच्या घरात हृदयाच्या अंतःकरणापासून थँक्यू सो मच आभार व्यक्त करतोय. तर मॅच ऑन झाली आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मात्र म्हणतोय उगाच नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा उत्साह मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. बॉटम एज त्या कारणास्तव एक धाव परिपूर्ण झाली आहे. काय गोलंदाजी साकारतो. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी कसे असावी फ्रंटलाईन गोलंदाज कसं असावा याचं अप्रतिम उदाहरण मात्र दर्शवत असताना गोलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बघितलं गेलं तर एक महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना उद्या 3 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू यावेळेस करण वरखंडेसाठी असणार आहे. खुलवर टप्प्याची लेन लायला मेंटेन करत एका रुळावरती काय चुकी झाली आहे. इथून सिद्धार्थ चेंडूला अडवण्यासाठीचे प्रयत्न राहिले गेलेत परंतु नशिबाची साथ भरपूर मिळाली त्या कारणास्तव यावेळेस मिसफिल्ड इज हिअर अँड बाउंड्री इज देअर. 4 धावा नशिबाच्या स्कोरकार्ड वरती ऍड होतील सरसावल्या जाणार आहेत. धावसंख्या आपण बघणार आहोत जाऊन पोहोचली गेली आहे 4 चेंडूच्या खेरीज 7 धावा. तो नक्कीच प्रयत्न केले गेले होते सिद्धार्थ यांच्या माध्यमातून परंतु नशिबाची साथ कुठेतरी मिळाली गेली कारण याच्या बाजूने राहिला गेला आणि त्या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी चौकार 4 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून मॅच मध्ये रंगात येणारा कारण पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत बघितलं तर समतुल्य गतीने सरासरी जर बघितली तर दोन्ही संघाच्या बाजूने दोन्ही संघाच्या नावावरती हे पहिलं षटक राहिलं गेलं. त्या ठिकाणी आपण बघतोय 7 धावा खर्च करत असताना कल्पेश गोलंदाजाने महत्वपूर्ण विकेट पहिल्या चेंडूवरती नोंदवला जातोय. इथून चेंज ऑफ द पेस नक्की चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड स्लो आहे त्या कारणास्तव चेंडूला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आलं परंतु 3 धावा काय रोखू शकणार नाही आहेत. ही रनिंग बिटवीन द विकेट्स आहे या 2 खेळाडूंमधील. ज्यावेळेस आम्ही बघितलं असेल मैत्री चषकामध्ये सुद्धा फिरोजच्या अनुपस्थितीमध्ये खेळ करत असताना अप्रतिम खेळ राहिला गेला होता आणि विजयश्री संपादन केला होता. मात्र जय बजरंग सातपाटी ब या संघानं स्विच हिटचा अटेम्प्ट कुठेतरी चुकी झाली आहे. दिपेश यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मात्र पहिलं षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण बघितली गेली तर जाऊन विसावले गेले. दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 या आकड्यावरती 1-10 अशी स्थिती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग सातपाटी ब या संघाची कुठेतरी दिपेशने चुकी झाली यावेळेस कारण सरळ बॅटने जेव्हा धावा येत असतात त्यावेळेस अल्टिमेटली शॉट स्विच हिटचा प्रयत्न करणं खूप हानिकारक ठरत असतं. यावेळेस तेच बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मात्र षटकाची समाप्ती झाल्या. 1-10 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये जाऊन राहिली गेली. ते म्हणजेच जय बजरंग सातपाटी ब या संघाची नवीन नक्कीच संपूर्ण खेळाडूंसाठी आज जेवणाची व्यवस्था केली गेली. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडू वर्गांसाठी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यासाठी विनंती असेल दुपारच्या सत्रामध्ये.
तर सिद्धार्थ पवार आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सफळ प्रीमियर लीग मध्ये अयांश 11 दातिवरे संघामध्ये सेकंड आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली गेली तोच गोलंदाज झाला. यामुळे अष्टपैलू नेतृत्व करताना संघाचा कर्णधार मात्र बघायला मिळतो. इथून दिशा देण्याचं कार्य मात्र झालं गेलं. त्या ठिकाणी नयनने चुकी केली त्या कारणास्तव एक धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर झालंय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. इथून धावांचा डोंगर करणं खूप गरजेचं असेल कारण इनॅक्शन मध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. त्याच्या विपक्षामध्ये आपण सिद्धार्थला बघणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये फलंदाजीसाठी आणि उमेश पठारे या जोडीवरती कारवाईदार आहे. इथून पुन्हा एकदा जागा बनून खेळला गेला. चेंडू जातोय फायनलिंग एरियामध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूला फील्ड करतील. तद्वारा 2 धावा परिपूर्ण. काय खेळ राहिला जातोय अप्रतिम. मैदानाच्या चौफेर पासून मात्र फटकेबाजी करत असताना दोन्ही जोडी आपल्याला बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती करण तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतो दिपेश. दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच 2 धावा परिपूर्ण करताना थोडासा थकवा नक्कीच करच्या चेहऱ्यावरती जाणवला गेला. परंतु थांबण्याचं नाव घेणार नाहीये. इथून नक्कीच प्लम मध्ये पकडला जाऊ शकला असता परंतु पंच दर्शवतात बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली गेली 15 या आकड्यावरती. आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं तर म्हणजे सिद्धार्थ पवार याच्या नावावरती. सिद्धार्थ पवार नाव नाही तर ब्रँड बनलं गेलंय सफाळे विभागातील. दिपेशाला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. अचूक निशाणा लादला गेला. या वेळेस सरळ फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना दांडी गुल केली गेली. दिपेश उराडे बॅक टू दी डग आउट गॉन. दोन सर्व मित्र सफळ संघाचं पारडं जड दिसते कारण दिपेशला सुद्धा बॅक टू द डगआउट पाठवण्यामध्ये यश आलंय. इथून करण आणि मितेश जोडीवरती खरवदार असेल जिम्मेदारी असेल आणि धावसंख्या निर्माण करावी लागेल आपल्याकडे. जरी बॉलिंग लाईन चांगली असली गेले डीप बॉलिंग लाईन जरी असली तरी सुद्धा आज कुठेतरी आपला आधार स्तंभ वीरेंद्र भूपेंद्र बाबरे स्टार आयकॉन म्हणून पालघर तालुक्याचं पालघर जिल्ह्याचं ज्याने मात्र नेतृत्व करण्यासाठी अंडर-25 मध्ये बघायला मिळाला. एवढ्या फुल टच चेंडूवर फुल टोल वसूल सरळ फेकून दिलं गेलं फाईल लेग रिझर मध्ये. यामुळे संघर्षाच्या आहेत 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहेत. त्या ठिकाणी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर संघर आम्हाला दर्शवतील जाऊन पोहोचले गेलेत 2 बाद 19 धावा. इथून सिद्धार्थच्या माध्यमातून चुकी झाले गेले. फुलटो चेंडू हाताळला गेला आणि त्यावर मितेश या फलंदाजाने जागा बनवत असताना सरळ फेकून दिलं गेलं 4 धावांसाठी. फुलटो चेंडूवर फुल समाचार घेतला गेला 4 धावेंचा. इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल विकेट राखून ठेवणं खूप गरजेचं असेल. कोलवा टप्पाची लेदन लाईन पंचांकडे अपील नक्कीच केली गेली होती. नक्कीच त्या ठिकाणी गली रिझर्व मध्ये नितेश चेंडूला फील्ड करतील. तदवर एक धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्या 10च्या सरासरीनं जाऊन विसावली गेली 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती. तर एंड ऑफ 2 ओव्हर्स आपण बघतोय जी म्हणजेच जय बजरंग सातपाडी ब या संघाची इथून नवीन गोलंदाज बारपती प्रमोट केल्या गेल्या उमेश पठारे ह्याला सुद्धा आपण बघतोय सातत्याने व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळताना एनसीसी सफाळे संघाच्या माध्यमातून. परंतु आजच्या दिवसामध्ये स्वतःचा संघ इन ऍक्शन मध्ये कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये कल्पेश आणि सिद्धार्थ पवार याने मात्र आपल्या संघाला नेऊन ठेवलं गेलंय. त्यानंतर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला संघासाठी मात्र 3रा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज
आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे याचा उमेश पठारी. तर इथून मितेश आणि करण या जोडीला मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. इथून गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवरती उमेश पठारी की हलक्याशा हाताने बेसमेंट बघायला मिळाली. एक चातुर फलंदाज बनवून मितेशला पण बघतोय. ज्यावेळेस गॅप दिसला गेला त्या ठिकाणी हलक्याशा हाताने पनिश करत असताना 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्यात आणि मॅचला पूर्ण ऑन केले गेले या 2 धावेनिशी. त्या ठिकाणी धावा जर आपण बघितल्या गेल्या तर जाऊन विसावले गेल्यात 22 आकड्यावरती. अप्रतिम खेळ राहिले गेले आतापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून. समतुल्य गतीने बरोबरीने मात्र आतापर्यंत दोन्ही संघ चालत असताना बघायला मिळत आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून काय देखणेदार फटका बघायला मिळाला. चेंडूला सरळला 1 बाउन्स क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क मितेश नावाचा माय मिठागर चषक चौकार 4. पुन्हा स्विच इटक्याचा प्रयत्न राहिला गेला. यास प्लम्प मध्ये पकडला गेला. याचा फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव बिग विकेट डाऊन. ते कुठेतरी चुकी झाली आहे. फलंदाज मितेशच्या माध्यमातून सरळ बॅटने धावा येत आहेत. अल्टी पल्टी शॉट करायचा प्रयत्न राहिला गेला. त्या ठिकाणी प्लम्प मध्ये पकडत असताना पंचांचा हवेत आणि मितेशांच्या खेळीला 18 लागला. पूर्ण विराम. गॉन बॅक टू द डगआउट. इथून कुठेतरी पुन्हा बॅकफुट वरती एक तेरे तो एक मेरी मैदानामध्ये चौकार जरी मारला गेला असला तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक विकेट्स मिळत असताना महेश पठारे बघायला मिळाला. यावेळेस ॲक्शन्स बघायला मिळत आहे. नक्की थोडंसं स्टंप पासून चेंडू दूर राहिले गेला आणि त्यावेळेस मनीष याच्या खेळ सुद्धा पूर्ण विराम लावल्यामध्ये यश आलं असतं आणि ती ॲक्शन्स ती रिॲक्शन्स बघायला मिळाली. ते अचूकरित्या क्षण मात्र कॅप्चर केले गेलेत आमच्या कॅमेरामॅन तुषार च्या माध्यमातून. अप्रतिम कॅमेरा वर्क बघायला मिळाला मागच्या 8 दिवसांपासून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू शर्यतीचा वेध घेणारा परंतु नक्कीच मॅच चेंज पंच दर्शवत आहेत. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जात आहे. जाऊन पोचली गेली 27 या आकड्यावरती. दोन शेवटचा अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत अप्रतिम स्पेल राहिला गेला गोलंदाज उमेशच्या माध्यमातून सुद्धा. तरी 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 20 धावा जमवण्यात यश आलं असलं तरी इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. त्या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट्स घेत 7 धावा मात्र खर्च करतो. शेवटचा आणि अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. उमेश यावेळेस उच्चार मारण्याचा प्रयत्न राहिला गेला. नक्कीच नोमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जाईल. बाउंड्री झोन मध्ये त्या ठिकाणी कुछ क्षेत्ररक्षक नव्हते. कारणास्तव 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून जर आपण बघितलं गेलं तर धावसंख्या 2च्या मदतीने 3 षटकाच्या अखेरीस 3 बाद 29 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. अजून इथून येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ अजून शेष असणार आहे. अजून शिल्लक असणार आहे. जास्त टीम मीटिंग करायची नाहीये. जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
आखली गेली या सिद्धार्थ पवार या कर्णधाराच्या माध्यमातून. अप्रतिम अचूकरित्या तुषार या गोलंदाजाने सुद्धा आपण बघितलं असेल तर दुसऱ्या दिवसावर विकेट हॅट्रिक्स आपल्या नावावरती नोंदवली गेली होती या स्पर्धेची. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू त्यावर आक्रमण. नयन चेंडू खाली आहेत. एक सोपा झेल फलंदाज मनीष ठरला फेल. गोल्डन डकचा शिकार होत असताना बॅक टू द डग आउट गॉन. तरी असेल तरीही चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्या नावावरती नोंदवलं जातोय. गोलंदाज तुषारच्या माध्यमातून दिवेश गेला. यावेळेस पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला की सॉफ्ट डिसमिसल बघायला मारला त्या कारणास्तव बॅकअप चांगलं होतं सिद्धार्थच्या माध्यमातून. एक धाव परिपूर्ण झाली. एका धाव्यानिशी धावसंख्या पुढे सरसावत असताना चाऊर पोहोचले गेले 30 आकड्यावरती. दोन ऑन स्ट्राईक वरती सेट बॅट्समन आपला बघा म्हणतो करण. यावेळेस चांगला फटका तर आहे परंतु नक्कीच लांबी तितकी गाठू शकला नाहीये. एक सोपा झेल फलंदाज करण सुद्धा ठरला फेल. आणि येत असताना तंबूच्या आश्रयाला खराब स्थितीमध्ये जय बजरंग सातपाटी ब संघ बघायला मिळतो. सकाळच्या सत्रापासून मात्र अचूकरीत्या आतापर्यंत मात्र जी गोलंदाजी झाली आहे ती काबिल तारीफ आहे. कौतुकास पात्र असणारा गोलंदाज आपण बघतोय. यावेळेस महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या नावावरती ज्याने नोंदवले गेले तो तुषार. तो नाराज होत असताना करण सुद्धा आलाय तंबूच्या आश्रयाला. आणि खराब स्थितीमध्ये आपण बघतोय जय बजरंग सातपाटी बा संघ यातून अनुभवाचं पारड सड असेल आणि संघाला पुढे नेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वडील असतील तर दुसऱ्या बाजूला जे पुत्र बघायला मिळणार आहेत. पिता आणि पुत्र अशी जोडी यावेळेस खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक वरती त्यांच्याच वडिलांना आपण बघणार आहोत. मोहन ऑन स्ट्राईक वरती असणार आहेत तर नॉन स्ट्राईक इनवरती आपण त्यांच्याच पुत्राला अर्थात दिवेश याला पण बघतोय. ज्या ठिकाणी स्कोअर कार्ड जाऊन थांबलं गेल्या अवघ्या 30 आकड्यावरती. अजूनही चेंडू असतील 9 आणि 9 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा जमवण्यामध्ये जर यश येतं तर रोमांचकारी सामना बघायला मिळाल. इथून हलक्याशा हाताने प्लेसमेंट करत असताना मात्र दिवेशला ऑन स्ट्राईक वरती आणलं गेलं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस विकेट्स जात असतात त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं, ज्याच्या फळीतून चांगले फटके येत आहेत त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असेल. तीच मैदानामध्ये बघायला मिळालं. दिवेशला ऑन स्ट्राईक वरती आणलं गेलं. फुल टॉस चेंडू होता त्यावेळेस खिचून तर मारला गेला. नयन चेंडूला फील्ड करतायत. तत्पर एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जाईल का? नक्कीच भीमरसाठी या ठिकाणी हाताळलं जातं. रिफ्लेक्शन मध्ये चेक करणार आहोत. तत्पर डिसिजन पेंडिंग असणार आहे या चेंडूचं. तर पंचांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. या चेंडूवरती फेअर डिलिव्हरी या भीमर चेंडू नाही या चांगला चेंडू हाताळला गेला होता. एक धाव परिपूर्ण त्यावरती बघायला मिळाली आणि एकच धावेने तसे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 32 आकड्यावरती. काय गोलंदाजी राहिली गेली. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये पाया भरणी करून दिली कल्पेश गोलंदाजानं तदनंतर कोणीच मागे वळून बघितलं नाहीये. जो गोलंदाज येतो जो कंजूसची गोलंदाजी करत असताना सातपाटी संघाला मात्र रोखण्यात आल्या. यावेळेस काय घडलं जात आहे. स्क्वेअर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामधली ही धाव आहे.
नक्कीच रिव्ह्यू आहे वाईटसाठी. जर परंतु एकच रिव्ह्यू दिला जाणार आहे बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना. नक्कीच वाईटसाठी रिव्ह्यू आहे यावेळेस चेक करायचा आहे. तर वाईट चेंडू आहे यावेळेस स्क्वेअर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केले गेले आणि रिव्ह्यू मात्र गमावला गेला. सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू लॉस झाला. इथून एक्स्ट्रा स्वरूपामधली ही एक धाव खर्च केली गेली आहे. धावसंख्या एकने वाढली गेली, जाऊन पोहोचली गेली 33 आकड्यावरती. 33 ज्याच्या वेळेस आकडा समोर येतो त्या वेळेस भारताकडून नेतृत्व करत असताना आपल्याला हार्दिक पांड्यांची आठवण करून देणारा हा आकडा. तो चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मला मोनीच्या बॅटमधून एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनेशेच स्कोर कार्ड वरती यावेळेस थांबावं लागणार आहे. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 34 आकड्यावरती. 8.50 ची सरासरी गाठत आतापर्यंत जर आपण बघितलं तर जय बजरंग सातपाटी ब संघ जाऊन पोहोचला गेला 34 आकड्यावरती. आणि इथून येणाऱ्या उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. यापुढील होणारा सामना असेल आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना असेल सुपर 8 मधील. त्या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत एका बाजूला वेऊर स्पोर्ट्स हा संघ बघायला मिळेल, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत एकता पाटीलपाडा. एक संघ आपल्याला बघायला मिळेल केळवा रोड विभागातील, तर एक संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये पालघर विभागातील संघ बघायला मिळणार आहे. अल्पेश दादा ठाकरे यांचा संघ बघायला मिळतो इन ॲक्शनमध्ये वेऊर स्पोर्ट्स हा संघ पहिल्या दिवसामध्ये ज्यांनी बाजी मारली गेली होती सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला गेला होता. त्यानंतर आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये कर्णधारांनी आमच्या समेत जोडलं जायचंय आणि लगेचच तिकडेच आपला जो काही निर्णय असेल तो कळवायचा याची नोंद घ्या. सकाळच्या 17 पासून आपण बघतोय यावेळेस जर बघितलं गेलं तर जवळजवळ 12:22 झालेत. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज उमेश आलाय. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केला गेला आणि जी रणनीती आखली गेली होती दिवेशने मात्र सांगितलं असेल आपल्या वडिलांना की मला स्ट्राईक वरती आणून द्या आणि ते अचूकरित्या कामगिरी मात्र यावेळेस पार पाडली गेली. मोहन यांच्या माध्यमातून ही एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जात आहे. इथून 2 षटकार तरी मारणं खूप गरजेचं असेल, कारण धावा तर मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी जर बघितली गेली तर अप्रतिम गोलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा. पूर्ण शॉर्ट पिच चेंडू होता, नाराज हताश होत असताना अप्रतिम आपल्या स्लॉट मधला चेंडू होता, झोन मधला चेंडू होता. तो पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला ते कारणास्तव मात्र बेट होत निर्धाव चेंडू जे सांगता नक्कीच त्या ठिकाणी कोणती चुकी केली नाहीये. यष्टीरक्षक सिद्धार्थ यांच्या माध्यमातून चेंज ऑफ द पेस अप्रतिम फटका प्रयत्न करतात तुषार, परंतु रोखू शकणार नाहीयेत. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना सरळ चेंडू क्लिअर केला जातोय, आउट ऑफ द पार्क आलाय. संघर्षाचा हा षटकार धावसंख्या 6 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले 41 आकड्यावरती. चेंडू जर बघितले गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून 3 चेंडूंमध्ये जर एखादा षटकार येतोय तर अजून मॅच मध्ये येणार आहे तो म्हणजेच जय बजरंग सातपाटी बहाल संघ. त्यांच्याकडे सुद्धा अप्रतिम गोलंदाजी आहे, कंजूसी गोलंदाजी ते सुद्धा सातत्याने साकारत आलेत. परंतु यावेळेस कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण दिवेशला बघतोय. वेळेस तेज दर्रार खोलवर टप्प्याची लेंथ लाईनला मेंटेन करत निर्धाव चेंडूची सांगता कुठेतरी मदत खेळून राहून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, ते कारणास्तव निर्धाव चेंडू आला. तो न शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नक्कीच उमेश कुठेतरी नाराज होता, फुलटो चेंडू टाकला त्यावर षटकार नक्कीच आला. इथून कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा नक्कीच चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बंबल झाले. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार, नशिबाची ही साथ मात्र मिळाली गेली त्या ठिकाणी. मात्र दिवेश या फलंदाजाला आणि एका मजबूत स्थितीमध्ये यावेळेस जय बजरंग सातपाटी ब संघ 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 45 आकड्यावरती. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल.
या इनिंग मधील आपण बघणार आहोत दिवेश आक्रमकता धारण केली गेली. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज उमेश विरोधात दिवेश असा सामना. यावेळी अप्रतिम फटका हेलिकॉप्टर शॉट सरळ चेंडूला क्लिअर करत असताना मिड विकेट रिजन वरून आलाय चौकार 4. एकट्या पाठीवर संघाचा कर्णधार या लगेचच त्याचप्रमाणे वेव्हर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि अभिजित चिंबडे सरची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभली गेली या अंतिम दिवसामध्ये. त्यांना सुद्धा विनंती असेल या आपण व्यासपीठावरून त्याचा आनंद घ्यायचा. तर आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी नक्कीच या एकट्या पाठीवर संघाचा कर्णधार त्याचबरोबर वेव्हर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार या तीस चेंडू आणि 50 धावांचं आव्हान मात्र जे होतं ते ठेवलं गेलं. यावेळेस एक बाजू नक्कीच आपण बघितली गेली असेल तर एक खेळी एक संपुष्टात आली गेली एक इनिंग आणि जय बजरंग सातपाडी संघाला 30 चेंडूमध्ये 49 धावा जमवल्या गेल्या आणि 50 धावांचं जे आव्हान होतं ते मात्र यावेळेस ठेवलं गेलं. ते म्हणजेच सर्पमित्र सफाळे संघासमोर त्याचा पटला करत असताना कशा प्रकारे खेळी केली जाणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. तद्वर वळणार आहोत आपण नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी एका समवेत आपण जोडले गेले. तिकटा पांडेवाडा संघाचा कर्णधार महेंद्र चिपाट आमच्या समवेत जोडले गेलेत. तर अनिल जे कलिंगडे सरांच्या शुभ हस्तेमध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. वेव्हर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार हे सुद्धा मधोमध पालवानी ट्रान्सबॉक्स कडे मार्गस्थ होत असताना तर आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना असेल सुपर 8 मधील ज्या ठिकाणी दोन धुरंधर एकमेकांच्या विपक्षामध्ये लढण्यासाठी सज्ज झाल्यात. एकता पाटीलपडा विपक्षामध्ये वेव्हर स्पोर्ट्स हा संघ. तर वेव्हर स्पोर्ट्स संघाचा प्रथम कॉल असणार आहे. तर मला वेव्हर स्पोर्ट्स संघ प्रथमतः नाणेफेकी जिंकली गेली आहे. काय निर्णय असेल? प्लीज गोलंदाजी साकारली गेली त्या ठिकाणी निर्णय आला. क्षेत्ररक्षण करणारा आपण प्रथमतः सकाळच्या सत्रापासून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं पारडं मात्र भारी बघायला मिळालं. आज महत्त्वपूर्ण सामना आहे. सुपर 8 मधील अंतिम सामना असेल. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. समोर संघ तितकाच बलाढ्य तितकाच फॉर्म मध्ये चालला. तर त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 40च्या आसपास. तर 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कोणते दोन तुमचे गोलंदाज आहेत जे मात्र महत्त्वपूर्ण योगदान देतील या सामन्यामध्ये? सचिन गडक ना शुभम भोईर. तर सचिन आणि शुभम ही जोडी असेल या धावा रोखण्यासाठी. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल तुमच्यासाठी. एकंदरीत या आयोजन आणि नियोजनाबद्दल आयोजकांचा आभार कसा व्यक्त करणार आहात? थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. प्रथमतः आता वळणार आहोत एकता पाटील संघाच्या कर्णधाराकडे. त्या ठिकाणी जर आपण प्रथमतः नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता यावेळेस नक्की नाणेफेकी हरली गेली. मनाविरुद्ध फलंदाजी करायचे. तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांच्या अखेरीस? 60च्या वरती. तर असे कोणते दोन महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत जे मात्र 60 धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान आजच्या या सामन्यामध्ये देणार आहेत? आदेश आहे, नरेश आहे, किशन पिचड असेल
ओके, तर हे फलंदाज आहेत आणि शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल आज ज्या ठिकाणी आपण बघतोय एकंदरीत हे आयोजन नियोजन या स्पर्धेचं हे 36वं पर्व आपण बघतोय. त्यामध्ये सुपर एट मधील शेवटचा अंतिम सामना खेळण्यासाठी तुम्ही सज्ज होणार आहात. तर त्या सामन्यामध्ये खेळत असताना प्रेशर तर नक्कीच असेल तुमच्यावरती. तर एकंदरीत हे आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल तुम्ही? खूप सुंदर आता आयोजन केलेलं आहे. पहिल्यापासून आलेलं आहे हे नावाजलेलं माय मिठागर घर. खूप सुंदर आणि आम्ही इथे एंट्री करतो आणि खेळायला सुंदर वाटतं. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला या सामन्यासाठी. त्या ठिकाणी नक्कीच प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र शतरक्षण स्वीकारले गेले वेऊर स्पोर्ट्स संघाने आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिलं गेलं एकता पाटील संघाला. तर मॅच जो आहे त्या ठिकाणी आपण बघतोय एक डाव सावरल्यानंतर 50 धावांचं जे आव्हान ठेवलं गेले त्याला पाठलाग करण्यासाठी मात्र 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एका बाजूला पण तुषारला बघतोय तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ पवार हा ब्रँड आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला प्रहार बघायला मिळाला. पॉईंटच्या वरून त्या ठिकाणी खेळत असताना 2 धावा परिपूर्ण झालेत. जर आपण बघितली गेलं तर 2 चेंडूच्या अखेरीस मितेशवरती हल्ला बोल आणि पॉवर प्लेचं हे षटक आहे त्याला पॉवरफुल बनवण्याचं जे कार्य करण्याचा जो प्रयत्न केला जातोय मिस्टर सिद्धार्थ पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत अचूक आणि अप्रतिम राहिला जातोय. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर वळवलं गेलं. आउट स्विंग अप्रतिम बघायला मिळतं. कुठेतरी दीपेशच्या माध्यमातून चुकी झाली होती. यष्टीरक्षकाच्या माध्यमात आपण दीपेशला बघतोय परंतु त्याला सावरत असताना चांगलं बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण बघतोय पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. इथून या चुकांना माफी नसणार. इथून जर चांगला चेंडू गॅदर केला गेला असता तर नक्कीच धावचीच्या स्वरूपात तुषारला बाद व्हावं लागलं असतं. परंतु तसं काही न घडता एक धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचली गेली आहे 4 चेंडूच्या खेरीस 5 धावा. तुषार आला चांगली गोलंदाजी साकारल्यानंतर फलंदाजीसाठी हलकेशी आदर प्लेसमेंट. इथून धावचीची संधी निर्माण झाली गेली आहे परंतु नक्कीच एकदा परिपूर्ण की हरणाचा वेग ज्याप्रमाणे धारण केला गेला होता आणि चेंडूला ज्याप्रमाणे खेळलं गेलं तसाच क्रीजमधून डेंजर हँडकडे धावले गेले होते फलंदाज सिद्धार्थ आणि यावेळेस एक धाव परिपूर्ण होत असताना धावसंख्या आपण जाऊन पोहोचली गेली आहे 6 या आकड्यावरती. इथून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल नितीश यांच्या गोलंदाजीमधील सिद्धार्थसाठी. इथून संधी निर्माण झाली आहे. मनीष चेंडू खाली आल्यात आणि अप्रतिम झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज सिद्धार्थ ठरलाय फेल आणि मार्गस्थ झालाय तंबूच्या आसऱ्याला. एक षटकाच्या अखेरीस धावा जर आपण बघितले तर 6 धावा खर्च करत असताना मजबूत स्थितीमध्ये पाठवलं गेलंय यावेळेस ते म्हणजेच जय बजरंग सातपाटी ब हा संघ. इथून रणनीतीच बदलल्या जाणार आहेत कारण सिद्धार्थ सारख्या फलंदाजाला बॅक टू दी डगआउट पाठवण्यामध्ये जे यश आलंय ते अप्रतिम अचूकरित्या आतापर्यंत. एक षटकाच्या अखेरीस 1 बाद 6 अशी स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिली गेली ती म्हणजेच सर्पमित्र सफाळे संघाचे. इथून नवीन गोलंदाज प्रमोट केला जाणार आहे. नवीन फलंदाज उमेश पठारी आपण याला बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये. तर नवीन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय मनीष. तर इथून घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. उमेश पठार नावाचं वादळ मैदानामध्ये तर मार्गस्थ झालाय. दुसऱ्या दिवसामध्ये मात्र अर्धशतक त्याच्या सुद्धा नावावरती आहे. विस्फोटक नॉक मात्र खेळत असताना 40+ धावा प्रत्येक सामन्यामध्ये करत असताना बघायला मिळाला. आजच्या दिवसात संघाला गरज जागा भरून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. तेच दरार वेगावर स्वार नाव आहे मनीष उराडे. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण बघितलं असेल तर बॅकफुटवरती इथून जितके चेंडू निर्धाव येणार तितकं बॅकफुटवरती
इथून रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय वाईडसाठी जय बजरंग सातपाडी बस संघाच्या माध्यमातून. आणि इथून आपण बघत असाल तर लाईव्ह स्वरूपामध्ये टास्क बॉक्सच्या बाजूलाच ज्या ठिकाणी ह्या लखलखत्या ट्रॉफीज आहेत त्याच्यावरती आज कोणता संघ मात्र आपलं नाव नोंदवणार आहे चॅम्पियन स्वरूपामध्ये. तर इथून नक्कीच रिव्ह्यू मात्र घेतला गेला डिसेंट पेंडिंग आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे मात्र यशस्वीरित्या रिव्ह्यू आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली या अप्रतिम. नक्कीच ज्याप्रमाणे आज लाईव्ह स्वरूपामध्ये सामने बघतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळेस आपण बघतोय जय बजरंग सातपाडी ब संघ नक्कीच तात्काळ पुनरावलोकन बघायला मिळालं रिप्ले ऍक्शन मध्ये. त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तो पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक अप्रतिम चेंडू डिलिव्हर केले गेलेत. कुठेतरी ही रणनीती जो होती ती बदलली गेली आहे. कल्पेश सारख्या फलंदाजाला मागे ठेवलं गेलं त्या कारणास्तव हा नतीजा हे परिणाम आहेत. कारण जितके चेंडू निर्धाव येणार आहेत तितक्या बॅकफुटवरती संघ जाणार आहे. तो मध्ये सर्पमित्र सफाळे दोन मॅन इन ऍक्शन मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. तो हलक्या हाताने प्लेसमेंट बघा म्हणजे शतरक्षकताही ना हात आहेत. एकदा परिपूर्ण जास्त धावा घेण्याचा प्रयत्न राहणार नाहीये. तो एकच धाव्यावरती समाधान मानलं जाणार आहे. धावसंख्या एकने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. ज्या 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं त्यासाठी महत्वपूर्ण योगदान मात्र जे म्हणता येईल ते म्हणजेच दिवेश उराडे यांचं. काय फलंदाजी राहिले गेली शेवटच्या अंतिम षटकामध्ये अप्रतिम खेळ करत आपल्या संघाला 49 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये यश आलं होतं. तोच दिवेश आपल्याला मध्ये बघायला मिळतोय. अप्रतिम खेळ आतापर्यंत राहिला गेला गोलंदाजांच्या माध्यमातून. वेळेस ऑन स्ट्राईक वरती आपण उमेश पाटरे याला बघणार आहोत इन ऍक्शन मध्ये. तर क्षेत्ररक्षण मात्र सजवून झालं गेलं त्या ठिकाणी. नक्कीच गोल्डन ट्रॉफीज आहे त्याच्यावरती कोणता संघ असेल जो मात्र या 36व्या पर्वाचं मात्र चॅम्पियन पद भूषवणार आहे. विजेतेपद मात्र भूषवलं जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मात्र आहे ती मात्र मनीषजी घायल सरांच्या माध्यमातून लाभली गेली. या स्पर्धेसाठी निसर्गप्रेमी ॲडव्हेंचर ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा बघायला मिळतात. प्राध्यापक जरी असले गेले तरी क्रिकेटवरील ही अतूट अशी बांधिलकी जपत असताना मनीषजी घायल सर आपल्याला बघायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल बघायला मिळते. यावेळेस खराब चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये नक्कीच ही धाव खर्च केली जाणार आहे आणि स्कोर कार्ड वरती ऍड होईल. त्या ठिकाणी धावा जर बघितल्या तर चांगलं विसावलं गेल्यात 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडू नक्कीच चांगले डिलिव्हर केले गेलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. एवढा हलक्या हाताने प्लेसमेंट बघला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न राहिला नाही आणि येणाऱ्या षटकासाठी स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवले. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 बाद 9 अशी स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 9 धावा जमवल्या गेल्यात सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून. आणि सिद्धार्थ सारख्या फलंदाजाला डगआउटमध्ये पाठवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलं. इथून कोणता गोलंदाज असेल जो मात्र प्रमोट केला जाणार आहे. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. येणारे चेंडू असतील तर इथून येणारे उर्वरित चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. ते म्हणजेच 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये विजयासाठी विजयाची गरज असणार आहे ती म्हणजेच 41. 15 चेंडू 41 धावांची गरज कारण थोडंसं उशिरा आल्या कारणास्तव मात्र सर्पमित्र सफाळे संघाला मात्र पॅनलाइज केलं गेलं 3 चेंडूंसाठी. इथून नवीन गोलंदाजाला प्रमोट केलं गेलंय त्याला मात्र प्राधान्य दिले गेलंय कारण वरखंडे हा गोलंदाज झालाय. फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं जरी असलं तरी दिवेशने मात्र चांगला स्टार्ट मिळवून दिला होता. शेवट गोड केला होता. फुलटो चेंडूवर चांगला समस्या घेऊ शकले नाही आहेत. त्या ठिकाणी दिवेश चेंडूला फील्ड करणार तद्वार एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंड कडे धावले गेलेत परंतु तद्वार 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली उमेशच्या माध्यमातून आणि त्याला लढावं लागणार आहे कारण आज अस्तित्वाची लढाई आहे.
हे नाव मात्र जे कमवलं गेलं त्याला मात्र बरकरार ठेवावं लागेल. या स्पर्धेमध्ये जी फलंदाजी केली आहे त्याला पुन्हा एकदा आजमावून घ्यावं लागेल. यावेळेस 4 रो खाने चित 4 मुंड चित करणारा हा चेंडू राहिला गेला. नक्कीच यॉर्कर स्वरूपामध्ये हा चेंडू डिलिव्हर करत असताना करण वरखंडे याला आपण बघितलं असेल. लगेच नोवर फुलटो चेंडू होता. डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला फलंदाज उमेश यांच्या माध्यमातून आणि चेंडूला मात्र यॉर्कर चेंडू बनवून घेतला गेला. इथून चांगला चेंडू आहे. इथून चांगला चेंडू आहे. इथून निर्धाव चेंडू पुन्हा एकदा इथून पूर्णपणे प्रेशर जे मात्र असेल ते म्हणजेच सर्प मित्र सफळ या संघावरती कन्वर्ट झाला. चांगली गोलंदाजी. इथून जागा बनवून खेळण्याचा मानस राहिला गेला होता परंतु त्यावर कुठेतरी अपयश आलं जात आहे. ते म्हणजेच फलंदाज उमेश पठार याला बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळत असताना बघायला मिळतोय. तो पुन्हा एकदा संघर्ष केला झाला. या चेंडूवरती एकच धाव आली. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. इथून अजूनही विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 38 धावांची आणि येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 10 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. समीकरण तर अजूनही दोन्ही बाजूने झुकलं गेलं. वर मैदानामध्ये उमेश पठारिया. इथून चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एका यशस्वी षटकाची समाप्ती झाली आहे. त्यासाठी मीटिंग करायची नाही. जय बजरंग सातपाटी बस संघ आपल्याला सुद्धा विनंती करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 3 षटकाच्या अखेरीस 12 धावा. इथून येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज विजयासाठी. मनीषला यावेळेस दुसरं षटक असेल वैयक्तिकरित्या. हे मात्र निर्णायक षटक असणार आहे ज्या ठिकाणी मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये किती धावांचं आव्हान पटला करावं लागणार आहे हे बघण्यात येणार आहे. तो चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी मितेश आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत सरळ चेंडू क्लिअर केला 4 धावांसाठी. आणि मात्र मनीष या गोलंदाजाचं स्वागत केले गेले या 4थ्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 4 ने फ्लाय होत असताना जाऊन विसावले गेले 16 या आकड्यावरती. इथून फलंदाजी अशाच प्रकारे करावे लागते. षटकार चौकारांना कन्वर्ट करावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु रोखू शकणार नाहीयेत. मितेशांच्या मस्तकाला दस्तक देत यावेळेस आला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क उमेश नावाचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या 6 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उमेश दर्शवून देतोय की मी अजून थांबणार नाहीये. विजयासाठी जर आपण बघितलं तर आतापर्यंत 28 धावांची अजून गरज असणारा येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. यावेळी चांगला फटका तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. यावेळी सॅक्रिफाईस करण्याव्यतिरिक्त काहीच उरणार नाहीये. इथून डायरेक्ट हिट जर झाली असती तर मैदानाच्या आतमध्ये उमेशला बाद व्हावं लागलं असं परंतु कुठेतरी मिस झाला. दिपेशच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्या कारणास्तव 2 धावा परिपूर्ण. इथून मॅच मध्ये रंगत आली आहे. आशेचा किरण दाखवला गेलाय. फलंदाज उमेश यांच्या माध्यमातून 4था चेंडू उलटोस चेंडू राहिला गेलाय परंतु एकही धाव मिळणार नाही इथून. इथून रिव्ह्यू भीमर स्टेडियम.
पंच आपला जो काही निर्णय असेल तोच द्यायचा आहे, कारण बॅटरी थोडीशी लो आहे. त्या कारणास्तव मात्र हा जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाणार आहे. तो निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 24 या आकड्यावरती. अजून 26 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. तो ना फटका तर चांगला आहे, फाईनल एरियाला त्या ठिकाणी चेंडू गेला. एक धाव परिपूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. इथून हलक्याशा हाताने पुन्हा एकदा सन्मान दिलं गेलं या शेवटच्या चेंडूवरती आणि स्वतःकडे स्ट्राईक नक्की ठेवून घेतली गेली आहे. परंतु ही औपचारिकता असेल या सामन्याची, कारण त्या ठिकाणी धावा जर आपण तपासून बघितलं तर जाऊन पोहोचलेल्या 27 आकड्यावरती. येणारे उर्वरित 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूमध्ये 23 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. बघायला मिळतो सर्प मित्र सफाळे हा संघ कुठेतरी शेवटचं ते अंतिम षटक निर्णायक राहिलं गेलं. त्या षटकामध्ये धावा जास्त खर्च करताना बघायला मला ज्या मिसफिल्ड झाल्या होत्या या कारणास्तव मात्र इथून पराभवाच्या वाटेवरती चालताना बघा येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. तो ना प्रहार चांगला आहे, उंची सुद्धा तितकीच गाठली जाईल का आणि तेच घडलं जात. तो ना लेट पण थेट सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले 33 सेकंदावरती. इथून येणारे 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. इथून पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज उमेश ठरला फेल. इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी राहिली गेली. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये गोलंदाज मनीषला यश आलं. तो जवळजवळ विजयश्री संपादित केला गेला, तो म्हणजेच जय बजरंग सातपाटी या संघाच्या माध्यमातून. आणि हार्डलक म्हणता येईल, कारण गोल्डन डकचा शिकार होत असताना कुठेतरी सिद्धार्थ पवार आजच्या दिवसात सुद्धा शांत राहिला गेला. आणि लगेच जेवणाची सोय झाली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, नंतरच आपण तिथून नईन गेला. तर प्रत्येक संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण घ्या जेवणाचा आस्वाद. जेवण रेडी आहे की जो बाजूला शाळा आहे त्या शाळेवरती जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे सर्व खेळाडूंसाठी. मात्र आजच्या दिवसात तर जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. इथून चांगला प्रहार आहे, नक्कीच उच्च तितकी राहिली गेली, लांबी गाठवू शकल्या नाही आहेत की झेल सुद्धा सांडला गेलाय सोपा झेल. परंतु यावेळेस विजयश्री संपादित केले गेले. हँडशेक करायचं आहे कारण या स्पर्धेची ही नियमावली आहे. इथून विजयश्री संपादित कर सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवू लागलाय जय बजरंग सातपाटी या संघानं. इथून पराभूत व्हावं लागलं गेलंय, ते म्हणजेच सर्पमित्र सफाळे या संघाला. आणि सुपर 4 मध्ये मात्र आपलं नाव निश्चित करत असताना जय बजरंग सातपाटी संघ बघायला मिळतो. इथून शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या सुपर 8 मधील ज्या ठिकाणी वेऊर स्पोर्ट्स या संघानं मात्र प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला. आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रण दिले गेले, ते म्हणजेच एकता पाटील संघाला. इथून मॅच ऑन होणार आहे. तद्वार आपण घेतोय छोटासा ब्रेक आणि लगेच येतोय लाईव्ह ॲक्शन मध्ये.
जेवणाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. सर्व खेळाडूंनी मात्र त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर इथून मॅच ऑन होणार आहे. त्या ठिकाणी आपण दोन संघ एकमेकांच्या विरोधात बघणार आहोत. तद्वार जाणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच कडे, प्लेअर ऑफ द मॅच कडे. मात्र दिवेश ठरला जातो प्लेअर